brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. खरी ग्राउंड रियालिटी काय आहे? एलपीजी सिलेंडर कमर्शियलसाठी मिळत नाही आहे. रेस्टॉरंट्सवर त्याचा काय आपण म्हणू शकतो की इम्पॅक्ट झाला आहे. आपण इथे प्रभादेवीला राधाकृष्ण रेस्टॉरंटच्या बाहेर आहोत. तर तुम्ही पण बघतायत की 2 दिवसापासून कमतरता आहे एलपीजी सिलेंडरची. काय जाणून येतात ग्राउंडवर? जाणून घ्यायचं म्हटलं तर सर फक्त मी हॉटेलचं पुरतं मर्यादित न बोलता मी सामान्य माणसाची पण व्यथा इथे मांडणार आहे. तुम्ही माझ्या पाठी हे राधाकृष्ण हॉटेल बघताय. इथे हे नेहमी आपलं साऊथ मुंबईतलं गजबजणारं, इथे बाजूला ट्रम्प टॉवर पासून बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत आणि बाहेरून लोक बरीचशी कामं धंद्याला येतात. त्यांना जर आपल्याला खायलाच आपण देऊ शकलो नाही गॅसमुळे तर लोक जाणार कुठे? आत्ताची परिस्थिती अशी झालेली आहे की लोकांना घरगुती गॅस, ज्यांचं एका गॅसवरती चालायचं त्यांना गॅसेस मिळत नाहीत. त्यांनी 2-3 दिवस झालं मोठ्या रांगाच्या रांगा लावल्या. एकीकडे आपलं सरकार म्हणतंय की आम्ही इकडे प्रगती करतोय, तिकडे प्रगती करतोय. फक्त 12 दिवस झाले आखाती देशांमध्ये युद्ध झालंय आणि 13व्या दिवशी आपल्या मुंबईसारख्या एवढ्या प्रगत शहरामध्ये आपण गॅस पब्लिकला देऊ शकत नाही, हॉटेल व्यावसायिकांना देऊ शकत नाही. मग आपण काय प्रगत शहर म्हणून आपण आपल्या शहराचा टिंबा मिरवतोय? याला कोणाकडे उत्तर आहे का? लोक उपाशी मारायला लागलेत. लोक काय आपल्याकडे पाव खाऊन दिवस काढणारे नाहीत. हा आपला महाराष्ट्र आहे. सगळ्यांना गरम जेवण लागतं, सगळ्यांना शिजवलेलं अन्न लागतं. आज तुम्ही बघता पाठीमागे बघता इकडे कोणीच कस्टमर नाही आहेत. पण आता जे लोक ज्यांचे हॉटेल मालक आहे, जे नोकरीवर लोक आहेत, ते कसं बसून लोकांना कसं त्यांना त्यांचा पूर्ण लॉसच आहे ना. कसं त्यांचा जर धंदाच होणार नाही तर वेतनच कसे देऊ शकतात? यांचं सगळ्या प्रक्रिया या गॅसवरती अवलंबून असतात. तुम्ही बघता हे 2 सध्या समोर तिकडे आपले कस्टमर बसले, त्यांच्या पुढ्यात काहीच नाहीये. आणि ही परिस्थिती फक्त हॉटेल मालकांचीच नाहीये. ह्यांच्या इंडस्ट्रीमधून येणारे सगळे जे कामगार वर्ग आहेत त्यांना आपण जेवायलाच देऊ शकलो नाही तर पुढे जाऊन काम काय करणार? त्यांच्याकडे एनर्जीच राहणार नाही. तर 2 दिवस आणखीन नाही सिलेंडर राहिलं तर कशी परिस्थिती होईल? परिस्थिती उपासमारीची वेळ येणार. लोक एकमेकांची भांडणं करणार आणि त्यातून तुम्हाला जेवणच नसेल तर कोण जो आजारी माणूस असेल किंवा कोणाचं काय असेल तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार आहात? तर हे सरकारने याच्याकडे फार गांभीर्याने लक्ष द्यावं. जिथे आपण मुंबई प्रगत म्हणतोय पण तिकडे जर तुम्ही लोकांना गॅसच बोलवू शकत नाही तर तुम्हाला काही हक्क नाहीये बाकीच्या गोष्टी करा. रेस्टॉरंटमध्येही आपण आलो होतो. तो हा कमी डिशेसवर चालणारा रेस्टॉरंट आहे आणि जे काही डिशेस होते ते थोडं कमी केलेलं आहेत कारण एलपीजी नाही आहेत. आणि पावभाजी, ते पावभाजीचा तवा आहे. हा भाई पावभाजी है ना? नहीं पावभाजी की बंद है भाई पावभाजी. क्या बंद? गॅस नाही इसके लिए? गैस नहीं है इसके लिए. तर हे आपण परिस्थिती जी आहे ते बघू शकतात. आणि कुठे ना कुठे भाडं असू द्या किंवा काही व्यवसाय चालवायचा 1 दिवसाचा जे मुंबईत खर्च असतो ते खूप जास्त असतो. त्यांनी उद्योजक जे आहेत त्यांना अशी परिस्थिती असल्यामुळे खूप त्रास होणार आहे येणाऱ्या दिवसात. कॅमेरा पर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.